रचना रानडे म्हणजे जी क्वीन आहे, क्वीन ऑफ फायनान्स. मेरे घर में घुस के मेरे मेहमान को मारेगा, तसं मेरे स्टुडिओ में आके माझं स्वागत करेंगे. श्रीमंत दिसण्यापेक्षा ना श्रीमंत होण्यासाठी कोणत्या 3 गोष्टी करायच्या? दुसरी गोष्ट, तुम्हाला जर खर्च करायचाच असेल आणि तुम्हाला श्रीमंत दिसायचं पण असेल तर मग माझ्याकडे 10,000 रुपये आहेत आणि मला पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तर मी स्टेप बाय स्टेप काय केलं पाहिजे? सगळ्यात आधी इन्शुरन्स असला पाहिजे तुमचा, त्याच्यानंतर तुमचे इमर्जन्सी फंड्स पाहिजेत आणि मग तुम्ही लॉंग टर्म गोल्सकडे गेला पाहिजे. सिबिल स्कोअर कसा चांगला ठेवायचा? डिफॉल्ट कुठेही नाही झाला पाहिजे. डिफॉल्ट झाला म्हणजे तुमचा क्रेडिट स्कोअर कुठं ना कुठेतरी दणका बसणारच आहे त्याला. मी झेप्टोवरनं काहीतरी ऑर्डर केलं होतं, डिलिव्हरी द्यायला एक काका आले, त्यांनी मला हातात पार्सल दिलं आणि त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि ही जस्ट चेक द नेम अगेन. ओ रचना रानडे, इट वॉज अ प्लेजर टू सर्व यू मॅम, हॅव अ ग्रेट डे. झेप्टोमधनं डिलिव्हरी द्यायला आलेले काका माझी अस्खलित इंग्रजीत बोलले, का करताय इफ आय मे आस्क म्हणलं. तर त्याने काही नाही, तुला सीए करायचं नव्हतं? हो, मला गाण्यात करिअर करायचं होतं. बॉयफ्रेंड म्हण सीए करतो म्हणून आपण पण करायचं, हां, अशी रचना राहणारी वाटत नाही मला. नाही, खूप स्ट्रॉंग आहेस तू. जेव्हा तोच माझा नवरा झाला तेव्हा मी स्ट्रॉंग झाले. शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला, साजणारे मोहनारे ऐकणारे. नोकरी करणाऱ्या स्त्रियांनी 3 अशा कुठल्या म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स कराव्या? तुमची जोखीम घ्यायची क्षमता किती आहे त्याच्यावरती ठरेल. कोणाची जास्त असते, स्त्रियांची की पुरुषांची? आयडियली पुरुषांची जास्ती असते. आता महाराष्ट्र सरकारने जी लाडकी बहीण योजना हो. जी आणली होती, मिळतात तर आहेत तुम्हाला हे पैसे, पण तुम्ही करताय काय त्या पैशाचं? लोकांनी असं दिलेलं आहे की आम्ही ह्याची SIP सुरू केलेली आहे. सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करावेत का? दागिने ही गुंतवणूकच नाही आहे माझ्या मते. आणि रिअल इस्टेट? आय हेट इट. बिगेस्ट प्रॉब्लेम विथ रिअल इस्टेट इज, पण तरी पण लोक आयुष्यभर EMI देऊन घर घेतातच ना. तिथं इमोशन्स असतात, तिथं मॅथ्स नाही चालत. 30,000 माझं मंथली इन्कम आहे, तर त्यांनी त्यांचा पोर्टफोलिओ कसा मॅनेज करावा? म्हणजे 500 रुपयाची तरी नकाविना, 1000 रुपयाची नकाविना SIP काढायलाच पाहिजे. युद्धाने माझा जॉब गेला तर काय? तर सगळ्यात पहिल्यांदा पैसा टिकवून ठेवण्यासाठी 3 सिक्रेट सांग. पैसा टिकून ठेवायचा जर असेल तर